नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आज सकाळी ब्रेकफास्टला बनवला होता फ्लॉवरचा पराठा. तर फ्लॉवरचा पराठा बनवण्यासाठी आपल्याला फ्लॉवर घ्यायचा आहे, किसून घ्यायचा आहे बारीक. तर मी पहिल्यांदा फ्लॉवरचे हे असे पीस करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यांना व्यवस्थित बारीक किसून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर. हळद घ्यायची नाही आहे कारण का हळदीने पराठ्यामध्ये कडवटपणा येतो. तर हे असं सगळं एकत्र करून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि हे स्टफिंग पिठामध्ये भरून मस्त अशी पोळी लाटून घेतली. तर फ्लॉवर आहे ना, वॉश केल्यानंतर त्याला नितळत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे, नाहीतर मग जेव्हा आपण स्टफिंग भरतो पिठामध्ये तेव्हा ते ओलं राहतं आणि ओला राहिल्यामुळे पिठामधून स्टफिंग बाहेर येतं. तर हे असं व्यवस्थित स्टफिंग करून घेतलेलं आहे मिक्स करून आणि त्या आता स्टफिंग पिठामध्ये भरून अशी चांगली पोळी लाटणार आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी तूप लावून खरपूस असा पराठा शेकवणार आहे. पराठा असा छान खरपूस असा शेकवला ना की खूप छान लागतो टेस्टला. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.